नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भोईटवी, रयत शिक्षण संस्था SHGM कॉलेज कोपरगाव. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BCom भाग 1 मधील विषय व्यावसायिक पर्यावरण उद्योजकतामधील प्रकरण 1 व्यावसायिक पर्यावरणामधील पर्यावरणाचे प्रकार, घटक, बाजू हा कंटेंट आज आपण आजच्या हे लेक्चरमध्ये बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने पर्यावरणाचे प्रकार हे 2 प्रकारामध्ये पडले जातात. तर त्या ठिकाणी व्यावसायिक पर्यावरणाचे अंतर्गत पर्यावरण किंवा बाह्य पर्यावरण असे 2 प्रकार पर्यावरणाचे त्या ठिकाणी पडलेले जातात. मग आज आपण काय बघणार की व्यावसायिक पर्यावरणाचे अंतर्गत घटक. तर व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय? तर तुम्हाला म्हटलं की व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय? व्यवसायावरती सभोवताचा जो काय परिसर काय करत असतो, परिणाम करत असतो, त्याला काय म्हटलं जातं? व्यावसायिक पर्यावरण असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या व्याख्या सुद्धा बघितलेल्या आहेत. आता त्या दृष्टीनं व्यावसायिक पर्यावरणाचे अंतर्गत घटक. आता अंतर्गत घटक म्हणजे काय? व्यवसायाच्या आतील जे काही घटक असतात त्या ठिकाणी कोणकोणत्या बाबी तुमच्या व्यवसायावरती परिणाम करू शकतात ते आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर त्या ठिकाणी बघा, व्यावसायिक पर्यावरणाचे अंतर्गत घटक मधील पहिला पॉईंट आहे ध्येय आणि उद्दिष्टे. बघा, ध्येय आणि उद्दिष्ट म्हणजे काय? आता प्रत्येक व्यवसाय स्थापन करणारी जी काही प्रत्येक व्यक्ती असते, संस्था असते, ती काय करत असते? त्यांचा एकच ध्येय काय असतं? त्यांचे उद्दिष्ट काय असतात? फक्त नफा मिळवणे हा त्यांचा त्या मागचा हेतू असतो. काय? प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक बिझनेसमॅन किंवा प्रत्येक संस्था चालक काय करत असतो? काहीतरी स्वप्न उराशी बाळगत असतो, काहीतरी ध्येय, काहीतरी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काय करत असतो? तो बिझनेस हा स्टार्ट करत असतो. मग त्या ठिकाणी त्यांचं ध्येय काय असतं? साहजिकच त्यांचं ध्येय हे काय असतं? तर नफा मिळवणे. आता नफा मिळवणे एवढंच उद्दिष्ट किंवा एवढंच ध्येय असतं का? तर नाही. तर त्याचबरोबर काय केलं पाहिजे? तर त्या व्यक्तीने म्हणजे उद्योजकाचा दृष्टिकोन काय असतं? तर त्यांनी ध्येय धोरणे ठरवून, उद्दिष्ट ठरवून, त्याचबरोबर काय केलं जातं? नफा मिळवणे हा उद्देश समोर ठेवून त्याचबरोबर काय करावं पाहिजे? तर सामाजिक कार्य सुद्धा त्यांनी केले पाहिजे. म्हणजेच काय? त्या ठिकाणी त्यांना सामाजिक गरजांची पूर्तता करून काहीतरी नवीन करून काय करायचं असतंय? करून दाखवण्याची त्यांच्यामध्ये प्रवृत्ती असली पाहिजे. त्याचबरोबर स्वतंत्र वृत्तीने काम करण्याची सुद्धा त्यांच्याकडे महत्त्वाकांक्षा असली पाहिजे. म्हणजे ह्या प्रकारची त्यांना पहिल्यांदा काय करावं लागतात? ध्येय धोरणे तयार करावं लागतात, उद्दिष्ट ठरवावे लागतात, ध्येय ठरवावं लागतं आणि त्या दृष्टीने काय करावं लागतं? कार्य हे करावं लागतं. म्हणजे हे सुद्धा त्या ठिकाणी व्यावसायिक पर्यावरणाच्या मध्ये अंतर्गत घटकामध्ये हा घटक किंवा हा पण त्यामध्ये इन्क्लूड आपल्याला करता येईल. आता हा झाला पहिला पॉईंट. त्यानंतर बघूया आपण कार्यपद्धती, कार्यसंस्कृती आणि कार्यपरिस्थिती. बघा, आता कार्यपद्धती म्हणजे काय? कार्यसंस्कृती म्हणजे काय? किंवा कार्यपरिस्थिती म्हणजे काय? बघा, आता अंतर्गत पर्यावरणात काय समाविष्ट होणारा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे कार्यपद्धती, कार्यसंस्कृती आणि कार्यपरिस्थिती. बघा, आता प्रत्येक व्यवसायाची एक स्वतंत्र अशी काय असते? कार्यपद्धती असते. म्हणजे त्या ठिकाणी काम कसं करायचं, काय करायचं, त्या ठिकाणी स्वतंत्र अशी त्या ठिकाणी प्रत्येक व्यवसायाची काय असते? ती कार्यपद्धती असते. मग तिचा परिणाम काय करत असतो? तिथं काम करणाऱ्या सर्व कामगारांवरती त्यांच्या मनोबल म्हणजे त्यांच्या मनोबलावरती त्या ठिकाणी त्याचा परिणाम हा होत असतो. मग त्या ठिकाणी बघा, जर एखादं जर कंपनीचं एन्व्हायरमेंट, त्या ठिकाणी जर तिथला मालक तिथली डिसिप्लिन हे जर व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या व्यवसायावरती होत असतो. त्याच ठिकाणी बघा, जास्त डिसिप्लिन असतील, कडक डिसिप्लिन असतील, त्याचा सुद्धा प्रभाव तुमच्या बिझनेसवरती हा होत असतो. जर त्या ठिकाणी जर जास्त डिसिप्लिन असेल तर ते कोणासाठी फायदेशीर असतं? तर जे काही वरिष्ठ अधिकारी असतात त्यांच्यासाठी ते डिसिप्लिन फायदेशीर असतं. बट जे काही काम करणारे कामगार असतात त्यांच्यासाठी हे फायदेशीर नसतं. मग काय? एक प्रकारे जर त्यांच्यावर जर तुम्ही वर्चस्व गाजवलं तर तो काम करणारा कामगार काय करत असतो? व्यवस्थितरित्या काम करत नाही. आणि त्याने जर व्यवस्थितरित्या काम केलं नाही, दडपणाखाली जर काम केलं तर त्याचे परिणाम तुम्हाला तुमच्या व्यवसायावरला जाणवतील. त्यामुळं कार्यपद्धती
ही कशी असली पाहिजे, त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या असली पाहिजे. त्याचबरोबर कार्यसंस्कृती म्हणजे काय, तर त्या ठिकाणी असणारे कर्मचारी, मालक याच्यामधील जे काही संबंध असतात ते त्या ठिकाणी व्यवस्थित असल्या पाहिजे. आणि कार्यपद्धतीच्या विकासातूनच त्याची कार्यसंस्कृती काय केली जाते, जोपासली जाते. आणि ज्या ठिकाणी काम करायचे आहे तेथील परिस्थिती, त्याचबरोबर वातावरण, व्यक्तिसमूहातील परस्पर संबंध याचा सुद्धा परिणाम तुमच्या कार्यसंस्कृतीवरती होत असतो. मग अंतर्गत पर्यावरणात म्हणूनच काय म्हटलं जातं, कार्यपद्धतीचा व कार्यसंस्कृतीचा अतिशय महत्त्व त्या ठिकाणी त्याला देण्यात आलेलं आहे. म्हणजे ह्या ठिकाणी बघा, हे सुद्धा अंतर्गत पर्यावरणामध्ये, व्यावसायिक पर्यावरणामध्ये आपण विचारात घेत असतो. काय तर व्यवसायाची कार्यपद्धती कशी आहे, त्याचबरोबर व्यवसायाची कार्यसंस्कृती आणि त्याचबरोबर व्यवसायाची कार्यपरिस्थिती कशी आहे, हे आपण त्या ठिकाणी विचारातही घेत असतो. त्यानंतर बघूया पुढचा पॉईंट, व्यवस्थापनाची रचना व स्वरूप. बघा आता व्यवस्थापनाची रचना तुम्ही बघितला असेल, तुम्ही OC सब्जेक्ट तुम्हाला हा 12thला होता. तर त्या ठिकाणी व्यवस्थापनाची रचना, तर ज्या काही मोठ्या संस्था असतात, मोठे व्यवसाय असतात, त्या ठिकाणी व्यवस्थापनाची रचना ही त्रिस्तरीय असते. किती? त्रिस्तरीय. आता त्रिस्तरीय म्हणजे काय, त्या ठिकाणी 3 स्तर केलेले असतात. आता हे 3 स्तर कोणकोणते, तर त्या ठिकाणी बघा, एक उच्च स्तर असतो, एक मध्यम स्तर असतो आणि एक निम्न स्तर. आता उच्च स्तर म्हणजे काय, तर त्या ठिकाणी सर्व तुमच्या कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतील, तुमच्या कंपनीचे मालक असतील, ते सर्व कुठल्या याच्यामध्ये मोडतात, तर ते सर्व उच्च स्तरामध्ये मोडत असतात. त्यानंतर मध्यम स्तर म्हणजे काय, तर त्या ठिकाणी तुमचे मॅनेजर्स असतील, तुमच्या तुमच्या डिपार्टमेंटचे वेगवेगळ्या विभागाचे जे काय मॅनेजर्स असतील, ते कुठल्या स्तरामध्ये मोडतात, तर ते मध्यम स्तरामध्ये मोडत असतात. त्यानंतर निम्न स्तरीय म्हणजे काय, त्या ठिकाणी त्या कंपनीत, त्या व्यवसायामध्ये काम करणारे वर्कर्स त्या ठिकाणी त्या निम्नस्तरीय गटामध्ये मोडत असतात. मग ह्या ठिकाणी काय होत असतं, यांच्यातील परस्पर संबंध, अधिकाराची उतरण, परस्पर संदेशवहन, अभिप्रेरण आणि समन्वय कशा प्रकारे आहे याचा प्रत्यक्ष परिणाम अंतर्गत पर्यावरणावर होत असतो. मग ह्या ठिकाणी बघा काय केलं जातं की त्रिस्तरीय असल्यामुळं उच्चस्तरीयमध्ये वेगळे लोक असतात, मध्यमस्तरीयमध्ये वेगळे लोक असतात, निम्नस्तरीयमध्ये वेगळे लोक असतात. मग त्यांच्यातील जर परस्पर संबंध जर व्यवस्थितरित्या नसतील तर काय होत असतं, त्याचा परिणाम तुमच्या अंतर्गत पर्यावरणावरती घडत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं गेलं तर जे काही मालक असतात, जर त्याचे मालक आणि नोकर यांचं जर रिलेशनशिप जर चांगलं नसेल, त्यांचं जर कामाच्या दृष्टीने जर संबंध जर चांगले नसतील, नुसते मालक तुमच्यावरती अधिकार गाजवून तुमच्यावरती एक प्रकारे वचक ठेवून जर तुमच्याकडनं काम करून घेत असतील, तर त्या ठिकाणी साहजिकच कर्मचाऱ्याच्या मनात मालकाच्या दृष्टीने काय येतं, राग येत असतो. म्हणजे त्या ठिकाणी तुमचं रिलेशन त्या ठिकाणी कशा असणार, बिघडतात. मग जर त्या ठिकाणी जर तुमचं रिलेशनशिप चांगलं नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या व्यवसायावरती हा होत असतो. म्हणजे त्या ठिकाणी हा सुद्धा परिणाम तुमच्या अंतर्गत पर्यावरणाचा तुमच्या बिझनेसवरती, व्यवसायावरती घडत असतो. त्यानंतर बघूया आपण पुढचा पॉईंट, मानव संसाधने. बघा मानव संसाधने, आपण उत्पादनाचे 4 प्रकार बघितले आहेत. तुम्हाला सर्वांना माहिती असेल की उत्पादनाचे 4 प्रकार असतात. त्या ठिकाणी कुठले, तर पहिल्यांदा भूमी, श्रम, भांडवल आणि संघटन असे उत्पादनाचे आपण 4 प्रकार बघितलेले आहेत. आता त्या 4 प्रकारापैकी श्रम आणि संघटन ही मानवी संसाधने अधिक महत्त्वाचे असतात. आता श्रम आणि संघटन हे कोण करत असतं, तर त्या ठिकाणी मानवच करत असतो. मग आता मानवी संसाधने त्यालाच आपण काय म्हणतो, ह्युमन रिसोर्स. मग ह्युमन रिसोर्स म्हणजे त्या ठिकाणी बघा, व्यवसायामध्ये काम करण्यासाठी कोणाची गरज भासते, तर त्या ठिकाणी व्यवसायामध्ये काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची, त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची ही गरज भासते. त्याचमुळे काय म्हणतो आपण, ह्युमन रिसोर्स हे प्रत्येक व्यवसायाला लागतंच. त्याचबरोबर असं म्हणतो आपण की भूमी व भांडवल हे काय, निष्क्रिय असणारे घटक आहेत आणि त्यांना सक्रिय काम करण्याचं काम कोण करत असतं, तर त्या ठिकाणी जे काही मानव असतात, मानव संसाधने असतात किंवा कर्मचारी असतात, ते त्या ठिकाणी त्यांना सक्रिय करण्याचं काम हे करत असतात.
म्हणजेच त्या ठिकाणी ते काय करत असतात, त्यांची मोलाची कामगिरी त्या ठिकाणी ते बजावत असतात. त्यामुळेच कर्मचारी प्रशासन, मानव संसाधन विभाग हे महत्त्वाचे मानले जातात. व्यवसायामध्ये कर्मचारी प्रशासन आणि मानव संसाधन ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट हे त्या ठिकाणी प्रत्येक व्यवसायामध्ये अतिशय महत्त्वाचे हे मानले जातात. त्याचबरोबर योग्य कार्यासाठी योग्य व्यक्तीची त्या ठिकाणी काय केली जाते, निवड केली जाते. कर्मचारी निवड त्या ठिकाणी ह्युमन रिसोर्स म्हणजे काय, आता ह्युमन रिसोर्स म्हटल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला कर्मचारी हे भरावे लागतात, कर्मचारी हे लागतात. आता त्याची निवड कशी केली पाहिजे, तर निवड कशी करणार, ज्या व्यक्तीचं कौशल्य पहिल्यांदा, ज्या व्यक्तीला कुठलं नॉलेज जास्त आहे, ज्या व्यक्तीमध्ये कुठले कौशल्य आहेत, त्या कौशल्याचं जे काही गुण असतील ते असणाऱ्या व्यक्तीला त्याच्या दृष्टीनं काय केलं जातं, त्या ठिकाणी काम दिलं जातं. आणि ज्या क्षेत्रात ज्या कामात तुम्हाला आवड आहे ते जर काम तुम्हाला जर भेटलं तर ते काम तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकताय. म्हणजे त्याच दृष्टीने सुद्धा काय केले जाते, कर्मचाऱ्याची योग्य निवडणूक केली जाते. परफेक्ट त्या ठिकाणी योग्य कामासाठी योग्य कर्मचारी त्या ठिकाणी निवड केले जातात. त्याचबरोबर त्यांची भरती करून त्यांना बढती दिली जाते, त्यांना प्रमोशन्स दिले जातं, त्यांची बदली केली जाते, त्यांना निवृत्ती वेतन दिले जाते. ह्या सर्व गोष्टींचा समावेश कशामध्ये होत असतो, तर मानव संसाधनामध्ये होत असतो. त्यानंतर बघूया व्यवसायाची प्रतिमा आणि ख्याती. बघा, व्यवसायाची प्रतिमा, गुडविल आणि ख्याती म्हणजे काय, इमेज. बघा, आता एखाद्या विशिष्ट प्रतिष्ठित उद्योग समूहाशी आपण संलग्नित आहोत ही भावना काय होते, त्या उद्योगात काम करणाऱ्या व्यक्तींना सुखावणारी असते. बघा, आता ज्या वेळेस आता तुम्ही जर एखाद्या व्यवसायामध्ये काम करत असाल आणि त्या ठिकाणी जर तुमचा व्यवसाय हा मोठा असेल, फॉर एक्झाम्पल या रिलायन्समध्ये काम करणाऱ्या व्यक्ती जे काय असतात त्या ठिकाणी काय, त्या सर्व रिलायन्समध्ये काम करत असतात. तर रिलायन्समध्ये काम करणाऱ्या रिलायन्स हा एक मोठा उद्योग समूह आहे. त्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना काय वाटतं की आपण एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करत आहोत. म्हणजे त्या दृष्टीने त्यांची एक भावना त्या दृष्टीने काय होते, एक प्रकारे त्यांची भावना त्या ठिकाणी संलग्नित होत असते. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण एवढ्या मोठ्या कंपनीत कामाला आहोत, त्याचा त्यांना एक प्रकारे काय असतो, अभिमान असतो. आणि त्यामुळे ते व्यवस्थित त्या काम करत असतात. आणि ही भावना ते काय करत असतात, उद्योगात काम करणाऱ्या व्यक्तीस काय असते, ती सुखावणारी असते. आणि त्याचमुळे काय होतं की व्यवसायाची बाजारपेठेत असणारे नावलौकिक प्रतिष्ठा यामुळे व्यवसायाच्या नफ्यात तर वाढ होतच असते, परंतु त्याचबरोबर अधिक काम करण्याची प्रेरणा देखील त्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी भेटत असतं. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये कामाला असाल आणि तुमच्या कंपनीचं जर इमेज असेल, तुमची कंपनी जर संपूर्ण मार्केटमध्ये संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध असेल, तर तुम्ही त्या कंपनीचे एक एम्प्लॉय आहात अशी भावना तुमच्यामध्ये निर्माण होत असते. आणि एक प्रकारे तुमच्यामध्ये प्रेरणा निर्माण होत असते की तुम्ही मोटिवेट होत असताय आणि त्या दृष्टीने काय करत असतात, काम व्यवस्थितरित्या करत असतात. म्हणजे हा सुद्धा फायदा त्या ठिकाणी होत असतो. कशामध्ये, अंतर्गत पर्यावरणामध्ये. त्यानंतर बघूया नैतिक अधिष्ठान आणि मूल्य व्यवस्था. आता ह्या ठिकाणी बघा, प्रत्येक व्यवसाय काय करत असतो, महत्तम नफा मिळवणावा, जास्तीत जास्त नफा मिळवा हाच त्या ठिकाणी प्रत्येक व्यवसायाचा, प्रत्येक बिझनेसमॅनचा काय करत असतो, त्याचा उद्देश हा असतो. बट महत्तम नफा आणि महत्तम संपत्ती निर्मिती हा व्यावसायिक गुणासोबतच काय असलं पाहिजे, त्या ठिकाणी व्यवसाय संस्था किंवा बिझनेस मालक काय टिकला पाहिजे, त्या ठिकाणी प्रामाणिक पण असला पाहिजे. त्याचबरोबर त्याला सामाजिक जबाबदारीचे भान सुद्धा असले पाहिजे. आणि त्याचबरोबर औद्योगिक विकासात, देशाच्या जे काय औद्योगिक विकासात त्याच्यामध्ये सहभाग घडून त्याचा गुणांचा देखील अंतर्गत पर्यावरणामध्ये काय होत असतो, परिणाम हा होत असतो. त्याची दखल ही घेतली जाते. म्हणजेच काय, नुसतं नफा मिळवणे हाच त्या ठिकाणी आपला उद्देश नसला पाहिजे, तर त्या दृष्टीने आपल्या देशाला कसा जास्तीत जास्त फायदा होईल, त्याचबरोबर आपण सामाजिक कार्य कसं करू हे सुद्धा गुण त्या व्यवसाय मालकाच्या अंगात असले पाहिजे आणि त्या व्यवसायामध्ये त्यानं उतरवले पाहिजे. आणि त्याचा सुद्धा परिणाम तुमच्या अंतर्गत पर्यावरणामध्ये हा होत असतो. त्यानंतर बघूया पुढचा पॉईंट,
भौतिक व तांत्रिक संसाधने. आता भौतिक व तांत्रिक संसाधने, आता उद्योगामध्ये किंवा व्यवसायामध्ये वेगवेगळे तांत्रिक संसाधने आपल्याला लागतात, भौतिक संसाधने त्या ठिकाणी आपल्याला लागतात आणि त्याचा आपण काय करत असतो, आपल्या बिझनेसमध्ये यूज करत असतो. मग आता हे तंत्रज्ञान जे काय असतं त्याच्या कार्यक्षमतेवर आणि काय जे जर तुमच्या जर चांगलं तंत्रज्ञान असेल तर त्यावरती तुम्ही काय करू शकताय, तुमचा व्यवसाय व्यवस्थितरित्या चालू शकताय, जास्तीत जास्त प्रोडक्शन्स हे करू शकताय. म्हणजे तुम्हाला आवश्यक असणारं व्यवस्थित भौतिक आणि तांत्रिक संसाधने तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध झाले पाहिजे आणि त्याचा परिणाम सुद्धा तुमच्या अंतर्गत पर्यावरणामध्ये होत असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं गेलं तर काय होतं की उद्योगामध्ये उपलब्ध असणाऱ्या भौतिक साधनांचा आणि वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचा व्यवसायाच्या कार्यक्षमतेवर आणि पर्यावरण विकासावर काय करत असतो, प्रभाव हा पडतो. म्हणून काय उत्तम दर्जाची यंत्रसामग्री तुम्हाला तुमच्याकडे पाहिजे, त्याचबरोबर उत्कृष्ट व कच्चा माल, त्याचबरोबर अत्याधुनिक जे काय बदल घडत असतात तंत्रज्ञानामध्ये त्याचा वापर तुम्ही काय केला पाहिजे, तुमच्या बिझनेसमध्ये हे केले पाहिजे. म्हणजे हा सुद्धा परिणाम तुमच्या अंतर्गत पर्यावरणामध्ये होत असतो. त्यानंतर पुढचा घटक बघूया, पुढचा पॉईंट बघूया की वित्तीय घटक. बघा जसं की वित्तीय घटक म्हणजे काय, जसं की मानवाला त्याच्या शरीरात रक्ताची जशी गरज भासते त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये भांडवलाची गरज ही भासते. म्हणजेच काय, जर भांडवल असेल तरच तुम्ही तुमचा व्यवसाय त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या चालवू शकताय. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर त्या ठिकाणी काय पाहिजे, पैसा हा पाहिजे, भांडवल हा पाहिजेलच. म्हणून म्हटलं जातं की जसं की मानवाच्या शरीरात रक्ताची गरज असते तसंच बिझनेसमध्ये सुद्धा भांडवलाची ही गरज असते. मग त्या ठिकाणी बघा त्यांनी काय म्हटलं की उद्योगातील वित्तीय घटक, त्याची रचना यांचा समावेश अंतर्गत पर्यावरणात होत असतो. त्यामध्ये भांडवल, कर्ज. आता हे आपण भांडवल पैसे कुठनं घेणार, तर त्या ठिकाणी आपण काय करत असतो, त्या ठिकाणी कर्ज घेत असतो, सावकार असतील त्यांच्याकडनं कर्ज घेत असतो, त्याचबरोबर काही शेअर्स घेत असतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करत असतो, आपल्या बिझनेसमध्ये घेत असतो आणि त्यावरनं आपण भांडवल निर्मिती ही करत असतो. त्या दृष्टीने सुद्धा वित्तीय घटकाचा अंतर्गत पर्यावरणामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. त्यानंतर बघा कामगार संघटना. आता कामगार संघटना म्हणजे काय, त्याला आपण असं म्हणतो वर्कर्स युनियन. आता त्या ठिकाणी कामगार आणि व्यवस्थापन याच्यातील दुवा म्हणून काय करत असते, कामगार संघटना ही काम करत असते. म्हणजे काय, त्या ठिकाणी व्यवस्थापन, आता कामगार व व्यवस्थापन याच्यातील दुवा म्हणून आपण कामगार संघटना ही काम करत असते. म्हणजे काय, तर कामगाराच्या काही अडचणी असतील तर त्या काय असते, कामगार संघटना त्या अडचणी व्यवस्थापनापुढे मांडते आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न हे करत असते. त्यासाठी कामगार संघटना सुद्धा महत्त्वाची आहे आणि त्याचा सुद्धा परिणाम तुमच्या अंतर्गत पर्यावरणामध्ये होत असतो. त्यानंतर पुढचा लास्ट पॉईंट आहे कुठला, विपणी संशोधन. आता विपणी संशोधन म्हणजे काय, मार्केटिंग रिसर्च. तर ह्या ठिकाणी बघा कॉम्पिटिशन्स ही स्पर्धात्मक, आत्ताचं जे हे स्पर्धात्मक आहे त्या ठिकाणी प्रत्येक व्यवसायाला काय करावं लागते, एकमेकाशी कॉम्पिटिशन्स ही करावी लागते. मग त्या ठिकाणी बघा आधुनिक औद्योगिक विकासाचा मार्ग हा तीव्र स्पर्धेतून जाणार आहे. म्हणजे त्या स्पर्धेत आपल्याला टिकाव करण्यासाठी किंवा टिकाव धरण्यासाठी आपल्या मार्केटमध्ये, आपल्या विपणनामध्ये आपल्याला काय करावं लागतात, नवीन बदल हे करावं लागतात. म्हणजे काळानुसार आपल्याला त्या ठिकाणी आपल्या बिझनेसमध्ये हे बदल घडवावे लागतात आणि त्यासाठी आपल्याला विपणी संशोधन म्हणजे मार्केट रिसर्च हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि त्याचा सुद्धा परिणाम तुमच्या व्यावसायिक पर्यावरणाच्या अंतर्गत घटकामध्ये हा पडत असतो. म्हणजेच अशा प्रकारे काय केलं, आज आपण व्यावसायिक पर्यावरणाच्या अंतर्गत घटक बघितले. त्यामध्ये कोणकोणते घटक बघितले, तर त्या ठिकाणी ध्येय आणि उद्दिष्टे पहिल्यांदा आपण बघितलं की प्रत्येक बिझनेसमॅन काय करत असतो, त्याचे काही ध्येय असतात, काही उद्दिष्ट असतात, ते डोळ्यासमोर ठेवूनच आपण आपला व्यवसाय त्या ठिकाणी
स्टार्ट करत असतो, सुरुवात करत असतो. मग त्याचे ध्येय कुठले असतात तर नफा मिळवणे, त्याचबरोबर सामाजिक कार्य करणेसुद्धा हे त्यांच्याकडे त्यांचं ध्येय हे असलं पाहिजे. त्याचबरोबर कार्यपद्धती, कार्यसंस्कृती आणि कार्यपरिस्थिती ही सुद्धा तुमच्या व्यावसायिक पर्यावरणाच्या अंतर्गत घटकामध्ये प्रभाव ही पाडत असते. त्यानंतर व्यवस्थापनाची रचना व स्वरूप. आता व्यवस्थापनाची रचना ही कशी असते तर त्या ठिकाणी त्रिस्तरीय ही व्यवस्थापनाची रचना असते. त्या ठिकाणी उच्च स्तर, मध्यम स्तर आणि सगळ्यात शेवटी निम्न स्तर हे 3 स्तर त्या ठिकाणी असतात. त्यानंतर बघूया आपण मानव संसाधने. आता त्या ठिकाणी ह्युमन रिसोर्स व्यवसायामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट्स आहे, म्हणजे सगळ्यात मोठा घटक आहे. हा सुद्धा त्या ठिकाणी परिणाम करत असतात तुमच्या अंतर्गत घटकावरती. त्यानंतर व्यवसायाची प्रतिमा, ख्याती हे आपण बघितलं. त्यानंतर नैतिक अधिष्ठान आणि मूल्य व्यवस्था, भौतिक व तांत्रिक संसाधने, वित्तीय घटक, कामगार संघटना आणि विपणन संशोधन हे व्यावसायिक पर्यावरणाचे अंतर्गत घटक आपण ह्या ठिकाणी आज बघितलेले आहेत. याच्यानंतर आपण बघणार आहोत की बाह्य पर्यावरणाचे घटक हे कुठले आहेत, ते व्यवसायावरती कसे परिणाम करतात, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, धन्यवाद.